नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार। शेतकरी मित्रांनो, 7/12 उतार्यात मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मंत्री बावनकुळे साहेबांनी विधान परिषदेमध्ये मांडलेला आहे आणि त्याला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। 7/12 उतार्यामध्ये कोणत्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेले आहेत, काय काय त्या गोष्टी ॲड झालेल्या आहेत, सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर जाणून घेऊया 7/12 उतार्यामध्ये कोणत्या बदलचा समावेश करण्यात आलेला आहे, नवीन निर्णय काय घेतला आहे। व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, 7/12 उतार्यामध्ये जे बदल केलेले आहेत ते बदल अत्यंत महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। आता राज्यातील जमीन नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल केला असून 7/12 उतार्यावरती केवळ जमीन क्षेत्राचं नव्हे तर त्यावर असलेले पोट हिस्साची देखील नोंदणी केली जाणार आहे। महसूल विभागाने यासाठी राज्यातील 18 तालुक्यामध्ये पथकदर्शी प्रकल्प देखील हाती घेतलेला आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जी 7/12वरती पोट खराबी असते, जमीन आपली पोट खराबी जमीन जी आहे ती जमीनसुद्धा तुम्हाला आता 7/12वरती दिसण्याचा चान्सेस जास्त आहेत। यामध्ये 18 तालुक्यामध्ये यांची योजनासुद्धा चालू झालेली आहे। या प्रकल्पाला सुरुवात देखील झालेली आहे। या अंतर्गत प्रत्येक महसूल विभागात 3 तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे। ते नेमकं काय म्हणाले आहेत? आतापर्यंत भावकीतील वाटणी किंवा पोट हिस्सा केवळ कागदोपत्री राहायचा, तो 7/12वरती दिसत नव्हता, त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होत असे। आता ही सर्व माहिती 7/12वरती दिसणार आहे, जेणेकरून भावाभावामध्ये भावकीमध्ये वाद होणार नाहीत आणि कोर्ट मॅटर हे होणार नाहीत। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा निर्णय इथे शासनाने घेतलेला आहे। पोट हिस्सा नोंदणीसाठी प्रक्रिया शुल्क किती लागणार आहे त्यावरती एकदा नजर टाकूया। भावामध्ये झालेल्या वाटण्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती करता येतील। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 2 भावामध्ये जर वाटण्या करायच्या असतील तर तुम्हाला आता पहिले जे पैसे लागत होते रजिस्ट्रीला 1 लाख, 1.5 लाख, 70,000, 50,000 हा जो वैध खर्च होता, एकरी 35,000 रुपये लागतात। तो जो खर्च होता तो खर्च तुम्हाला आता करायची गरज नाही आहे। यासाठी फक्त तुम्हाला 500 रुपयाच्या बॉन्डवरती सुद्धा तुम्ही आता रजिस्ट्री करू शकतात आणि तुमच्या 7/12 वेगवेगळे करू शकतात। शेतकरी मित्रांनो, पोट हिस्साच्या मोजमाप जर करायचा असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला शुल्क द्यावं लागणार आहे आणि ते शुल्कसुद्धा तुम्हाला अगदी मोफत दरामध्ये आहे। यासाठी तुम्हाला फक्त 200 रुपये शुल्क हे भरायचं आहे। हो शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। फक्त 200 रुपयामध्ये तुम्ही तुमचे पोट हिस्से हे करू शकतात, तुमची जमीन ही मोजणी करू शकतात। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही 1 गुंठ्याची सुद्धा रजिस्ट्री करू शकतात। मित्रांनो, पहिले गुंठेवारी 7/12वरती लवकर येत नव्हती, म्हणजे की त्यासाठी खर्च लागायचा। मात्र आता तुम्हाला शुल्क कमी असल्यामुळे तुम्ही गुंठेवारीची सुद्धा रजिस्ट्री आनंदाने करू शकतात। बावनकुळे साहेब पुढे म्हणाले की या नव्या उपक्रमामुळे आधी मोजणी मग नोंदणी ही सुस्पष्ट प्रक्रिया तयार होईल। यामुळे भावकीतील जमिनी वाटपाचे अधिकार कायदेशीर व वादमुक्त होतील। डिजिटल इंडिया नक्कीच होऊन जाईल। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय इथे शासनाने घेतलेला आहे। ह्या जमिनीच्या वादामुळे बऱ्याचशा लोकांचे कोर्ट मॅटर चालायचे आणि कोर्टामध्ये दोघांचेही पैसे व्यर्थ जायचे। मात्र मित्रांनो, हे सुरळीत झाल्यामुळं अवघ्या 500 रुपयाच्या बॉन्डमध्ये भावाभावांच्या वाटण्या ज्या आहेत त्या सुरळीत होतील। दोघांचेही 7/12वरती व्यवस्थित नाव लागतील आणि वाद कायमचे मिटून जातील। तसेच शेतकरी मित्रांनो, डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत राज्यात सुमारे 70% गावाचे नकाशे व जमीन नोंद डिजिटलायझेशन करण्यात आलेली आहे। यानुसार तुमचं बांध कुठे, तुमचा रस्ता कुठे, सविस्तर हे ऑनलाईन पद्धतीने दिसणार आहे। यामध्ये पहा, जर तुमचा पायदानी रस्ता असेल, महसूल मंत्र्याने सांगितले की पायदानी रस्त्याची रुंदी आता किमान 12 फूट असावी, अशी नवीन अट शासन लागू करणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीपर्यंत वादमुक्त प्रवेश मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, जिथे पायदान वाट आहे, म्हणजे ज्या शेतामध्ये जाण्यासाठी पायी जाण्यासाठी वाट आहे, ती वाट आता तुम्हाला 12 फुटापर्यंत करण्याचा इथे शासनाने निर्णय घेतलेला आहे। अशी अट तुम्हाला इथे लावलेली आहे। हे कंपल्सरी आहे मित्रांनो। यामुळे तुमचा वाद होणार नाही। बऱ्याचशा शेतामध्ये जाण्यासाठी
पायदळी रस्ता असतो, पण बैलगाडी किंवा तुमचं ट्रॅक्टर असेल किंवा तिचे मेहनत करण्यासाठी हार्वेस्टर असेल हे शेतामध्ये जात नव्हतं आणि यामुळे वाद व्हायचे. मात्र मित्रांनो आता इथे 12 फुटापर्यंत तुम्हाला रस्ता हे कंपल्सरी करावा लागणार आहे. इथे शासनाने 8 नियम लागू केलेले आहेत. दरम्यान राज्यातील जमीन व्यवस्थापन प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा निर्णय इथे घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या निर्णयामुळे वादग्रस्त जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचे हमेशा भांडणं असतात दोन भावकीमध्ये, दोन भावामध्ये, ते भांडणं आता मिटणार आहेत. तुम्ही 500 रुपयाच्या बॉन्डवरती रजिस्ट्री करू शकतात आणि 200 रुपयाच्या बॉन्डवरती तुम्ही पोट हिस्सा जो आहे तोही नोंदणी करू शकतात. हे सर्व काही तुम्हाला आता सातबाऱ्यावरती दिसणार आहे. आणि मित्रांनो, याचबरोबर हे सर्व काही तुम्ही रजिस्ट्री केल्यानंतर अवघ्या 3 दिवसामध्ये तुम्हाला हे सातबाऱ्यावरती दिसणार आहे. मित्रांनो, पहिले तलाठी लोक काम व्यवस्थित करत नव्हते, तर हे तुम्हाला 1-1 महिना 2-2 महिन्यासाठी लांबायचे, 21 दिवसाच्या पुढे या म्हणायचे. मात्र आता अवघ्या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावरती नाव लागलेलं दिसेल. हा नवीन निर्णय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा शासनाने घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि शेतकरी मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.